नमस्कार मित्रांनो. शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 या वर्षाची पडताळणी 11 एप्रिल, 15 एप्रिल आणि 22 एप्रिल रोजी होणार आहे. तर ही पडताळणी करण्यासाठी जी प्रशासकीय यंत्रणा आहे आपल्या तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती जे काही अधिकारी आहेत की नाही, त्या अधिकारी आलेले आहे. तर त्या नियोजित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमार्फत शाळेची पडताळणी झाल्याच्या नंतर त्याचा रिपोर्ट आपल्याला स्टुडंट पोर्टलवरती ऑनलाईन करायचा आहे. तर तो ऑनलाईन कसा करायचा याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी बघा मित्रांनो, आपण या कम्प्युटरमध्ये कोणत्याही स्वरूपाचे ब्राउझर ओपन करा. त्या ॲड्रेस बरोबरती स्टुडंट डाटाबेस 2025-26 असं नाव टाका, सर्च करा. सर्च केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा स्टुडंट पोर्टल ही टॅब दिसेल. या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा या ठिकाणी हा अशा स्वरूपाचा एक डायलॉग बॉक्स येईल. हा डायलॉग बॉक्स व्यवस्थितरित्या वाचा. त्याच्यात चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि मी सूचना वाचल्या आहेत ह्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा व्हिडिओ कोड हे बघा या ठिकाणी स्टुडंट पोर्टल लॉग इन 2025-26 आहे बघा. याच्या अगोदर एक 24-25 आहे, पण ओल्ड स्टुडंट पोर्टल यावरती आपल्याला क्लिक करायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, 25-26 या इंटिग्रेटेड पोर्टलवरती आपल्याला काय करायची, नोंद करायची. त्याच्यासाठी त्या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर कोड टाका, पासवर्ड टाका, कॅश कोड टाका आणि लॉग इन करा. हे बघा लॉग इन केल्यानंतर अशा स्वरूपाचा डायलॉग बॉक्स या ठिकाणी येईल. तो डायलॉग बॉक्स या ठिकाणी येईल, कट करा. कट केल्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी स्कूल डिटेल्स, अटेंडन्स, स्टुडंट एंट्री, संच मान्यता आणि रिपोर्ट्स आणि लॉग आउट अशा स्वरूपाच्या टॅब आहेत. त्यापैकी ही 2 नंबरची टॅब आहे की नाही, स्टुडंट अटेंडन्स यामध्ये मार्क स्टुडंट अटेंडन्स या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्या शाळेचा ईडर्स कोड या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी जो अधिकारी भेट देणार आहे त्याचं पद या ठिकाणी या टॅबमधून सिलेक्ट करा. या ठिकाणी सगळे काही जे काही पद आहेत का नाही भेट देणारे अधिकारी, त्यापैकी हे अधिकाऱ्याचं पद या ठिकाणी दिले. त्यापैकी जे अधिकारी त्या अधिकाऱ्याचं पद या ठिकाणी सिलेक्ट करा. या ठिकाणी आमचे इथे एक्सटेन्शन ऑफिसर विस्तार अधिकारी भेट देणार आहेत त्यांचं नाव या ठिकाणी टाका. त्यांनी भेट दिलेली तारीख लिहा आणि त्यानंतर त्यांच्याविषयी कशा संदर्भात भेट दिली ते सेव्ह करा. सेव्ह अँड कंटिन्यू करा. सेव्ह अँड कंटिन्यू केल्याच्यानंतर त्यांनी पडताळणी केलेले ते मग नंतर काय होणार, एक आपण डमी बॉक्स या ठिकाणी करून बघूया. एक या ठिकाणी करूया आणि सेव्ह अँड कंटिन्यू करूया. सेव्ह अँड कंटिन्यू करूया. बघा ऑफिसर डिटेल्स सेव्ड अशा स्वरूपाचा आल्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी काय होणार आहे, अकॅडमिक इयर 2025-26 आता या ठिकाणी पहिला वर्ग येणार आहे. पहिला वर्ग आल्याच्यानंतर त्याचं डिव्हिजन सिलेक्ट करायचं. डिव्हिजन सिलेक्ट केल्याच्यानंतर स्ट्रीम या ठिकाणी सिलेक्ट करायचे. स्ट्रीम सिलेक्ट वर्ग सिलेक्ट केल्याच्यानंतर त्या वर्गाची विद्यार्थी संख्या, एकूण विद्यार्थी संख्या आणि आज रोजी उपस्थित असलेली विद्यार्थी संख्या आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. या ठिकाणी बघा पहिला वर्ग सिलेक्ट केला आहे. सर पहिला वर्ग सिलेक्ट केल्याच्यानंतर डिव्हिजन सिलेक्ट करतोय. डिव्हिजन सिलेक्ट केल्याच्यानंतर त्या वर्गाची एकूण विद्यार्थी संख्या आणि आज रोजी उपस्थित असलेली विद्यार्थी संख्येचा टॅब येईल. ती टॅबवरती येऊन तुम्ही सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर अशा स्वरूपाचे वर्गनिहाय विद्यार्थी आपल्याला दिसून येतील. वर्ग पहिला सिलेक्ट केल्यानंतर पहिल्या वर्गातील सर्व विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांच्या समोर त्यांची कॅटेगरी, कास्ट, आधार नंबर, आय डी, नाव आणि अटेंडन्स अशा स्वरूपाचे टॅब दिसेल. तो विद्यार्थी प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थी एक विद्यार्थी सिलेक्ट करून त्यांना प्रेझेंट, अब्सेंट असं आपल्याला करायचं आहे. तर आपण जो रिपोर्ट भरलेला आहे तो रिपोर्ट्स आपल्याला व्ह्यू स्टुडंट अटेंडन्स या टॅबवरती गेल्याच्यानंतर आपल्याला पाहावयास मिळेल. या ठिकाणी बघा या ठिकाणी तो रिपोर्ट्स पाहायला भेटेल. त्यानंतर त्या जो अधिकारी आपल्या शाळेला भेट द्यायला येईल करेल तर त्यांच्या मोबाईलवरती या ठिकाणी OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून तो व्हेरीफाय कर. व्हेरीफाय केल्याच्यानंतर या ठिकाणी सर्व काही टॅब दिसेल. त्या ठिकाणी आपल्याला त्याची प्रिंट काढून आपल्याला काय करायचं आहे, मास्टरची सिग्नेचर आणि त्या ऑफिसरची सिग्नेचर करून तो रिपोर्ट आपल्याला काय करायचा आहे, आपल्या शिक्षण विभागामध्ये आपल्याला जमा करायचा आहे. या संदर्भात कोणत्या स्वरूपाची शंका असेल तर आपण कमेंट देऊन नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.